सगळ्यात महत्त्वाचा जो विषय आज घेतला जाईल की लोकांमध्ये जी खदखद आहे, सामान्य लोकांची जी कामं महाराष्ट्रामध्ये होत नाहीत, कुठल्याही प्रकारची इन्व्हेस्टमेंट महाराष्ट्रामध्ये येत नाहीत, अनेक मदतीचा निधी अवकाळी असू नये तर कुठलाही तो अजूनपर्यंत शेतकऱ्याला मिळालेला नाही, तर ही जी काही लोकांची खदखद आहे ते कुठल्या तरी पद्धतीने पुढं आणली पाहिजे आणि लोकांच्या हितासाठी पार्टी म्हणून त्यांच्या पाठीमागे उभा राहून या सरकारच्या विरोधात आपण लढलं पाहिजे। या हेतूतून एक कोऑर्डिनेशन बैठक ही आदरणीय पवारसाहेबांच्या अध्यक्षतेखाली आज होईल आणि मग साहेब जे निर्णय घेतील आणि नेते जे निर्णय घेतील त्या पद्धतीने आम्ही सर्व कार्यकर्ते पुढं काम करू। एकदम शेवट हिंदी घ्या ना, अजून कोणाचं काय आहे का मराठी? हा बस शेवट। हां दोन स्थानिक भाजपच्या नेत्यांमध्ये ते खंड लागल्याचं पाहायला ज्या पक्षात जातात त्या पक्षामध्ये भांडणं लागतात। एक तर काल जामखेड जी बाजार समिती होती, चिठ्ठी निघाल्यानंतर तिथे जो सभापती आहे तो भाजपचा झाला आणि मग अशा पद्धतीने मला जे कळतं आहे तुमच्याकडनं की तिथे तिथं असणारे MLCचे आमदार आहेत राम शिंदे यांनी विखेंवर काही वक्तव्य केलं। खरं तर त्यांचा पार्टीचा तो अंतर्गतचा विषय आहे, पण एक सगळ्यात महत्त्वाची गोष्ट आहे की आमचा सभापती तिथं होऊ शकला असता जर आम्ही अर्थकारण पैशाचा वापर तिथं केला असता, पण शेवटी लोक जे निर्णय देतात तो आपल्याला स्वीकारावा लागतो आणि पुढं हे जावं लागतं। त्यामुळे ते दोघं आतल्यात काय बोलतात कसं करतात तो त्यांचा विषय आहे, पण एकच आहे की विखेंचा वलय त्या जिल्ह्यामध्ये नक्कीच आहे आणि अशा परिस्थितीमध्ये एकतर मला कुठंही त्यांची मदत झालेली नाही आणि मग जर मदत झाली नसेल तर मग रडीचा डाव हा भाजपकडनं तिथल्या लोकल नेत्याकडनं का केला जातो आहे हा त्यांनी त्यांचा उत्तर त्या ठिकाणी द्यावं। पण मला एकच मी मताचा आहे, कुठल्याही पक्षाचा एक अनुभवी नेता असेल आणि ते जर मंत्री असतील नाहीतर मोठ्या पदावर असतील आणि उगाचच ॲलिगेशन होत असेल तर त्या ॲलिगेशनचं उत्तर हे त्या लोकांनी त्यांच्या लेवलवर द्यावं। ॲडजस्टमेंटचा विषय करायचा का त्याला उत्तर खडसावून द्यायचं हे ते ठरवतील, पण मला इलेक्शनला कुठेही विखेंची मदत ही झालेली नाही। हाँ हिंदी। आज बैठक ली जा रही है, जब से क्या बैठक में चर्चा हो सकती है? एक तो इस बैठक में चर्चा कोऑर्डिनेशन के बारे में होगी, लोकसभा विधानसभा जो आगे जाके इलेक्शन आने वाले हैं उसमें हम कैसे लड़ेंगे उसके बारे में कोऑर्डिनेशन का विषय होगा। और दूसरी बात, आज महाराष्ट्र में सरकार का जिस तरीके से काम करनी चाहिए उस तरीके का काम हो नहीं पा रहा और जो कॉमन लोग हैं उनके जो विषय है वो बहुत सारे विषय पेंडिंग है। अगर आप इन्वेस्टमेंट की भी बात करो तो आज महाराष्ट्र में कोई प्रकार का FDI यहाँ पे नहीं आ रहा, तो बेरोज़गारी ये विषय बहुत बड़ा है। अभी ये जो लोगों के विषय है वो लेके इस सरकार के खिलाफ आज से ही हमको लड़ना है। इस सिलसिले में आज हमारे जो अध्यक्ष है आदरणीय पवार साहब वो हम सबको मार्गदर्शन करेंगे। जयंत पाटिल कह रहे हैं कि 16 जो डिस्क्वालीफाई हो जाए इंदो MLA, लेकिन अजित पवार कह रहे हैं कि अगर वो होते भी हैं तो सरकार नहीं गिरेगी वो, और जयंत पाटिल कह रहे हैं कि सरकार को फर्क पड़ेगा। अलग अलग बयानबाजी कैसे हो सकती है? अगर आप नंबर्स का गणित देखो तो अजित दादा बराबर है, लेकिन अगर आप सेंटिमेंट की बात करो तो जयंतराव पाटिल साहब बराबर है। पॉलिटिक्स में नंबर इम्पॉर्टेंट है लेकिन सेंटिमेंट भी बहुत ज़्यादा इम्पॉर्टेंट है। अध्यक्षों को जो अध्यक्ष है उनको अगर निर्णय जो कोर्ट ने बताया और संविधान के बाजू से देना है तो जो 16 लोग हैं वो निलंबित होंगे। एक तो जो 40-50 लोग शिंदे साहब के साथ गए हैं वो वापस चुन के आएंगे क्या, ऐसा प्रश्न उनको अभी पढ़ना चालू हो गया। और अगर 16 आमदार निलंबित हुए तो शायद उसमें CM साहब का भी नाम है।
तो जो मोटिवेशन होता है बाकी 50 का वो हिल सकता है, और वो जब हिलेगा तब ये सरकार टिकेगा नहीं ऐसे भी लगता है। लेकिन मेरा खुद का कहना है आज सरकार में जाना ज़्यादा उचित नहीं होगा, क्योंकि आज लोगों का जो विषय है उनका विषय आगे लेके लड़ना बहुत इम्पोर्टेंट है, और एक सक्षम पर्याय आगे जाके महाविकास आघाड़ी के माध्यम से, लोकशाही के माध्यम से जब विधानसभा इलेक्शन होगा, लोकसभा होगा, तो ही आगे बहुत ताकत से जाना उचित हो सकता है, ऐसा कार्यकर्ता जो हम सब कार्यकर्ताओं को लगता है। राहुल नरकस पे जो स्पीकर हैं वो कह रहे हैं कि मुझे जितना समय लगेगा मैं उतना लूँगा, बार बार ये उनके हाथ में एक ही पर्याय अभी बाकी है, जितना टाइम पास कर सकते हैं उतना टाइम पास करेंगे, और मैं आपको बताता हूँ वो 100% टाइम पास करेंगे। टाइम आगे जितना उनको मिल सकता है उतना वो लेंगे, और जो महानगर पालिका है, खास करके मुंबई महानगर पालिका, उसमें कैसे वो इलेक्शन हम लड़ सकते हैं उसके बारे में वो सोचेंगे। उसके बाद अगर ये सरकार नहीं रही तो भी बीजेपी को शायद चल सकता है। पूर्व राज्यपाल जो हैं भगत सिंह कोश्यारी मुंबई के दौरे पे हैं, क्या कहेंगे? 4 दिन शायद ये सामान्य लोगों को मालूम नहीं है। अगर वो पता चलेगा तो जितनी ज़्यादा सिक्योरिटी उनको रखनी है उतनी सिक्योरिटी उतना उन्होंने रखनी चाहिए, क्योंकि जब वो महाराष्ट्र में थे उन्होंने जिस तरीके से बर्ताव किया, जो स्टेटमेंट दे, वो यहाँ के लोगों को अच्छे नहीं लगे। अजितदादांच्या बाबतीत बोलायचं झालं, आकड्याचा जो खेळ असतो त्या बाबतीत अजितदादा बोललेत। म्हणजे 16 जे आमदार निलंबित झाले तर त्याचा प्रभाव हा या सरकारवर होणार नाही, हे ते बरोबरच आहेत। पण जयंतराव साहेब जे बोलले ते थोडंसं सायकोलॉजिकल नाही तर सेंटिमेंटल बोलले। त्याचा अर्थ की 16 उमेदवार जर बाद झाले तर मग बाकी जे आमदार आहेत त्यांच्यावर एक विचाराचा आणि एक सेंटिमेंटल इम्पॅक्ट हा येऊ शकतो, आणि तो इम्पॅक्ट आल्यानंतर सरकारला अडचण नक्कीच जाऊ शकते। आणि राजकारणामध्ये आकडे जेवढे महत्त्वाचे आहेत तेवढं सेंटिमेंट, लोकांची भावना, नाहीतर त्या आमदारांची भावनासुद्धा तेवढीच इम्पॉर्टंट आहे। आणि जर ज्या 16मध्ये कदाचित CM साहेबांचं नावसुद्धा आहे ते जर निलंबित झाले तर एकतर या 40-50 लोकांना हाच विश्वास राहिला नाही की जेव्हा आमदारकीचं इलेक्शन होईल ते निवडून येतील का नाही, आणि तो विषय डोक्यात असताना कर्नाटकामध्ये काँग्रेस निवडून आलं, तोही विषय आता डोक्यात आहे। आणि त्याच्यातच जर 16 त्यांचे आमदार निलंबित झाले तर त्यांचं मनोबल कुठंतरी हलेल असं वाटतं, आणि ते हल्ल्यानंतर सरकार टिकेल का असाही प्रश्न येत्या काळामध्ये निर्माण होऊ शकतो। एक तर जेवढा वेळ जास्त घेऊ शकतील तेवढा तो वेळ घेतीलच, कारण त्यांच्याकडे तेवढाच पर्याय राहिलेला आहे। ज्या पद्धतीने कोर्टाने काही गोष्टी सांगितल्या तर त्या पद्धतीने जर ते गेले जायचं म्हणलं तर हे 16 आमदार नक्कीच निलंबित होतील। त्यामुळे जेवढा वेळ घेता येईल तेवढा वेळ घेण्याचा प्रयत्न ते नक्कीच करतील। थँक्यू। ABP माझा, उघडा डोळे बघा नीट।